डिफाईन नेम्स ग्रुप. वर्कशीटमधील सिलेक्ट केलेल्या सेल्सला आपण एखादे नाव असाइन करू शकतो. अशा प्रकारे सेलसाठी नाव असाइन केल्यानंतर फॉर्म्युला लिहिताना आपण सदर सेलच्या नावाचा उपयोग करू शकतो. उदाहरणार्थ C4 सेलला ममता नाव असाइन करण्यासाठी प्रथम सेल सिलेक्ट करा आणि फॉर्म्युलाज टॅबमधील डिफाईन्ड नेम्स ग्रुपमधील डिफाईन नेम बटनवर क्लिक करा. स्क्रीनवर न्यू नेम डायलॉग बॉक्स ओपन होतो. नेम हेडिंग समोरील बॉक्समध्ये सदर सेलसाठी ममता नाव टाईप करा आणि ओके बटनवर क्लिक करा. त्यानंतर C6 सेलला सुरेश नाव असाइन करण्यासाठी प्रथम सेल सिलेक्ट करा आणि डिफाईन नेम या बटनवर क्लिक करा. स्क्रीनवर न्यू नेम डायलॉग बॉक्स ओपन होतो. नेम हेडिंग समोरील बॉक्समध्ये सदर सेलसाठी सुरेश हे नाव टाईप करा आणि ओके बटनवर क्लिक करा. आता C8 सेलमध्ये आपणास C4 आणि C6 सेलमधील डिफरन्स अमाऊंट कॅल्क्युलेट करायची आहे. यासाठी C8 सेल ॲक्टिव्ह करा आणि = ममता - सुरेश टाईप करा आणि एंटर की प्रेस करा. स्क्रीनवर आपणास डिफरन्स अमाऊंट दिसतीये. त्याचप्रमाणे असाइन केलेल्या नावावर थेट जाण्यासाठी आपण गो टू या कमांडचा उपयोग करू शकतो. नेम मॅनेजर बटनवर क्लिक केल्यास नेम मॅनेजर डायलॉग बॉक्स ओपन होतो, ज्यामध्ये आपणास असाइन केलेल्या सेल्सची लिस्ट दिसते. एडिट बटनवर क्लिक करून आपण नाव किंवा रेफरन्सेस एडिट करू शकतो, तर डिलीट बटनवर क्लिक करून आपण नाव डिलीट करू शकतो. न्यू बटनवर क्लिक करून आपण नवीन नाव असाइन करू शकतो. बाहेर पडण्यासाठी क्लोज बटनवर क्लिक करा.